आज चैत्र शुद्ध गुढीपाडवा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सृष्टी निर्माण करण्याचा हा दिवस, तर ब्रह्मदेवानं याच शुभ मुहूर्तावर सृष्टीची रचना केली। तर प्रभू रामचंद्र वनवासानंतर अयोध्येला सुराज्य स्थापन करण्याचा संकल्प याच शुभदिनी केला। आणि आजच्या शुभदिनी गेल्या अनादी कालापासून नवरात्राचं महत्त्व आताच शास्त्रीने आपणाला सांगितलं की देवी नवरात्र, राम नवरात्र, हनुमान नवरात्र आणि उद्यापासून तर कृष्ण त्रयोदशीपर्यंत स्वामींचं नवरात्र। वर्षभरात अनेक दैवतांची नवरात्र येतात, परंतु स्वामींचं नवरात्र आगळं वेगळं आहे। ते उद्यापासून सुरू होते। सुमारे महिनाभर हे स्वामींचं नवरात्र असतं। त्या पाठीमागे फार मोठं गूढ आहे। जनसामान्यांपर्यंत खरं ते पोचणं गरजेचं आहे। कलियुग सुरू होताना अनेक निष्पाप माणसं मारली जाणार आहेत हे स्वामींना माहीत होतं। म्हणून द्वापार युगाच्या योगकर्त्यांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी यदा हि दायी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भविष्य काळात खूप युद्ध, अन्याय, सज्जनांवर अपराध अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत। सज्जनांना रक्षण आणि दुर्जनांच्या डोक्यात नाठाळाच्या माथी काठी, म्हणून आज पराभव नाम संवत्सर सुरू झालेलं आहे। नाठाळ लोकांचा पराभव करण्यासाठी स्वामींनी ही नवीन शक्ती वापरलेली आहे। म्हणून आपण गेली काही महिने या युद्धाची या देशाला झळ पोचू नये म्हणून आपण आधीच सावध झालेलो गेले 6 महिन्यापासून की आखाती देशांमध्ये आणि आपसामध्ये खूप मोठी यादवी युद्ध आणि त्याचा परिणाम 3ऱ्या महायुद्धात होणार आहे आणि जगाला त्याची झळ बसणार आहे। आजही बसतेच आहे। हा विनाशकाल आहे। का तर तिथं एकही संत गेला नाही। ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तरच भगवंताकडे जाता येईल। दुर्दैवानं संत एकही गेला नाही। त्यामुळं ही निष्पाप माणसं मारून कोणालाही महासत्तेला स्वास्थ्य सौख्य मिळणार नाही। ही विपरीत बुद्धी आहे विनाशकाल ओढवण्याची। म्हणून स्वामींनी भारत मातेनं संबंधितांना सद्बुद्धी द्यावी, हे माणसं मारणं थांबवावं आणि माणसं मारून तुम्हाला काय मिळणार आहे आणि वरती तुम्ही काय नेणार आहात, ही बुद्धी नसल्यामुळं अमानुषपणे ही माणसं मारली जात आहेत। हे दुर्दैव आहे। आणि हे थांबवण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं प्रत्यंगिरा मंत्र सप्तशतीच्या ओवीला लावून जगात देशात जर आपण मोठ्या प्रमाणात याचे पाठ केले तर ते युद्ध थांबेल, बुद्धीत परिवर्तन होईल। म्हणून आपण गेल्या 1.5 दशकापासून 100 कोटी पाठ भगवतीचे का करत आहोत, कोण करतंय, का करतंय, कशा करता करतंय, हे आता याचा उमद समज होणार आहे। म्हणून आपण खरं तर यापूर्वीच आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं असतं तर ही वेळ जगावर, देशावर आली नसती।